पुन्हा एकदा स्वागत. ठाकरे बंधूंच्या युतीच्या सगळ्या प्रोसेसमध्ये तुम्ही होतात, चर्चेत होतात. जागा वाटपादरम्यान चर्चेदरम्यान तुमची महत्वाची भूमिका होती. जो आरोप आता संतोष धुरींकडून केला जातोय, काही मनसैनिक नाराज आहेत, पक्षाला रामराम केला जातोय, ठाकरेंच्या पक्षात काही चलबिचल आहे, अशी ही चर्चा आहे. काय वाटतं, जेव्हा या सगळ्या चर्चा होत होत्या, जागा वाटपाची चर्चा होत होती, तेव्हा नेमकं काय काय घडत होतं? असं ज्यावेळेला युती पहिल्यांदा होते त्यावेळेला प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्याला असं वाटत असतं की ह्या वॉर्डात मी काम केलेलं आहे, त्याच्यामुळे मला या वॉर्डातनं नगरसेवक बनण्याचा मला अधिकार आहे आणि त्याच्यात काही चूक आहे असं मला वाटत नाही. परंतु युतीच्या दरम्यान जे काही निकष असतात की निवडून येण्याची क्षमता, पाठीमागचा रेकॉर्ड, या सगळ्या निकषांमध्ये काही वॉर्ड एका पक्षाकडे राहतात, काही वॉर्ड दुसऱ्या पक्षाकडे राहतात. आता ह्या चर्चेमध्ये शिवसेनेकडे काही वॉर्ड राहिले, काही वॉर्ड बीजेपीकडे मनसेकडे गेले. हे बीजेपीच्या बाबतीत पण त्यावेळेला झालं होतं. आणि मग अशा वेळेला काही वॉर्ड सुटतात, त्यावेळेला तिकडचा कार्यकर्ता नाराज होतो. हे दोन्हीकडनं होतं, हे काही एकीकडनं होत नाही. आता आमचे काही वॉर्ड्स मनसेकडे गेले असेल, तिकडचा माझा कार्यकर्ता नाराज झाला असेल. परंतु ज्यावेळेला तुम्ही लार्जर स्केलमध्ये ज्यावेळेला परसेप्शनची लढाई जेव्हा लढता आणि तुम्ही युती कशासाठी करता की दोघांनी एकत्र येऊन एखाद्या गोष्टीला सामोरं जावं. बरोबर. आणि मराठी माणसासाठी जर ह्या दोन भावांनी युती केलेली असेल, मराठी माणसाची इच्छा म्हणून जर ठाकरे बंधूंनी एकत्र केलेली असेल, तर त्याच्यामध्ये ह्या छोट्या मोठ्या गोष्टी घडतच राहतात. काही वॉर्ड त्यांचे सुटले, काही आमचे सुटले, आमच्याकडे काही कार्यकर्ते नाराज झाले, त्यांच्याकडे काही कार्यकर्ते नाराज झाले. आता हे नेत्यांचं काम आहे त्यांना समजवणं. काही वेळेला समजतात, काही वेळेला समजत नाही. तर त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी पहिल्यांदा युतीमध्ये हे सेटल होताना होतं. जसं आमचं 25 वर्षापूर्वी ज्यावेळेला भारतीय जनता पक्षाबरोबर जेव्हा झालं, त्यावेळेला आमचे पण काही चांगले वॉर्ड्स गेले, भारतीय जनता पक्षाचे काही चांगले वॉर्ड्स गेले. त्यामुळे त्यावेळेला देखील तिकडे तशी परिस्थिती झाली होती. आणि ह्याच्यात काही नवीन आहे असं मला वाटत नाही. पहिल्यांदा युती होते त्यावेळेला हे सेटल होईपर्यंत हा त्रास दोन्ही पक्षांना आहे. म्हणजे मनसे जितकी 2 पावलं मागे आली, तितकीच ठाकरेंची सेना. साहजिक आहे. आता समजा त्यांच्या ज्या काही 50 जागा आम्ही दिल्या असतील, 50-55 जागा दिल्या असतील, त्या 50-55 जागात आमचे पण कार्यकर्ते होतेच की ना. पण तिकडचे निकष बघितले गेले. आता काही वेळेला तिकडच्या माझ्या कार्यकर्त्याला असं वाटलं असं की तुम्ही का दिला वॉर्ड, मी इतके वर्ष इकडे काम करतोय, माझा हक्क आहे या वॉर्डावरती. आता हे साहजिक त्या कार्यकर्त्याची काही चूक आहे असं मला वाटत नाही. पण तुम्ही देवाणघेवाणीमध्ये काही गोष्टी मिळतात, काही गोष्टी सोडाव्या लागतात. पण ही कन्फ्युजनची युती असं म्हणतात सत्ताधारी. बघा, आता सत्ताधाऱ्यांना काही ना काहीतरी तर बोलायलाच पाहिजे. विरोधकांना जसं आम्ही त्यांच्यावरती बोट ठेवतो, ह्या लढाईमध्ये जर असं तर होत नाही ना की मी एक ठोसा मारला तर समोरचा माणूस काहीच करणार नाही. प्रत्येक जण आपापल्या परीने या राजकीय ठोसे मारतच असतो. त्याच्यामुळे या दोन भावांच्या बद्दलची असलेली भीती, त्याला काहीतरी तर उत्तर द्यायला पाहिजे. भीतीतून ही वक्तव्य होतं. माझं तेच म्हणणं आहे, दोन भावांची झालेली युती ही भीती आहे विरोधी पक्षाला. पण ते म्हणतात हा भीती संगम आहे, प्रीती संगम नाही. हा भीती संगम आहे का प्रीती संगम आहे? माझं मत असं आहे की भारतीय जनता पक्ष स्वतःला देशातला किंबहुना जगातला सगळ्यात मोठा पक्ष समजतो. त्या पक्षाचं हे पण म्हणणं आहे की आता शिवसेना संपली आहे, शिवसेना राहिलेलीच नाही. मग आम्ही संपलेले आहोत, आम्ही राहिलेले नाही आहोत. पण दररोज आमचं नाव घेतल्याशिवाय, दररोज आमच्यावरती आरोप केल्याशिवाय त्यांचा एकही दिवस गाडी पुढे जात नाही. ठाकरे या नावाशिवाय महाराष्ट्रातलं राजकारण चालत नाही हे त्यांना देखील माहिती आहे. अच्छा. आणि म्हणून त्यांना ठाकरे हे आडनावच पुसून काढायचंय. कुठल्याही परिस्थितीत ठाकरे आडनाव महाराष्ट्रात राहता कामा नये. जसं काल त्यांनी विलासरावांच्या बद्दल वक्तव्य केलं, लातूरमध्ये, ही त्यांची मानसिकता आहे. तुम्ही नीट विचार करा की त्यांना ही जी महाराष्ट्रात एस्टॅब्लिश झालेली नावं आहेत ही पुसून काढायची आहेत. जसं चव्हाणांनी विलासरावांच्या बद्दल बोलले, विलासरावांचं नाव ते असं पुसू शकतात? जसं त्यांना
ठाकरे आडनावच पुसून काढायचंय. तुम्ही बघा, बाळासाहेबांचा फोटो लावल्याशिवाय महाराष्ट्रात एक तरी निवडणूक ते लढवू शकतात? एवढा मोठा देशातला नाही जगातला मोठा पक्ष आहे ना, त्याला कशाला लागतात बाळासाहेब? जर त्यांच्यामध्ये एवढी हिंमत होती, बघा शिंदे गट हा काय स्वतः आमच्याशी लढत नाहीये, हे भाजपच्या ताकदीवरती आमच्याशी लढत आहेत. अच्छा. आणि जर त्यांची स्वतःची ताकद आहे तर कशाला असे दुसरे लोक घेऊन आमच्याशी लढायचं? भाजपने स्वतः आमच्याशी लढायला पाहिजे. परंतु आजही त्यांना आमच्यामध्ये फूट टाकल्याशिवाय, आमची लोक फोडल्याशिवाय स्वतःच्या जीवावर ते आमच्याशी लढत नाहीयेत. ते आमचेच लोक घेऊन आमच्याशी लढत आहेत. एवढा मोठा पक्ष, जगातला मोठा पक्ष, मिसकॉलवरचा पक्ष, मिसकॉलवरती जगात जास्तीत जास्त मेंबरशिप झालेली आहे. त्या मिसकॉलवरच्या मेंबरशिपचा जगातला असलेला मोठा पक्ष महाराष्ट्रात आमच्याशी लढण्यासाठी आमच्याच नेत्याचा वापर. अजून तुम्ही आमच्याशी मानता ते लढतात. आपले नेते आहेत? बाळासाहेब कोणाचे नेते आहेत? शिंदेचा तुम्ही उल्लेख मी केला. बाळासाहेबांचं बस. म्हणतोय. आमचे नेते म्हणजे कोण? बाळासाहेब. शिंदे आमचा नेता नाहीये. बाळासाहेबांचं नाव घेऊन, हिंमत आहे बाळासाहेबांचं नाव घेऊ नका आणि लढा बरोबर. आमच्याशी. आमचं चिन्ह चोरून शिंदेना दिलं, आमचंच नाव चोरून शिंदेना दिलं. साध्या शेंबड्या मुलाला देखील कळतो शिवसेना कोणाची आहे. परंतु निवडणूक आयोग यांच्या खिशात आहे. आज कोर्टात आमच्या केसचे निकाल लागत नाहीयेत. बरोबर. या सगळ्याला तुम्ही काय म्हणाल? ही हुकुमशाही नाही तर काय? आणि ह्या हुकुमशाहीच्या विरोधात आम्ही आवाज उचलतो.